कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देसाई, असं कुठे लिहिलंय का की तारण ठेवलेलं घर त्याच दिवशी कर्ज फेडून ताब्यात घेता येईल, नाहीतर घेता येणार नाही? माझ्याकडे जे कागद आहेत ते मला हेच सांगतात की लिलावाच्या कोणत्याही क्षणी कर्जदाराने कर्जाची रक्कम परतफेड केली तर तुम्हाला लिलाव थांबवावा लागेल। अहो, आज काय करता वकील साहेब, जरा बाजूला या, हाँ तुमच्याशी काही बोलायचे। बोला। अहो वकील साहेब, माझं जरा ऐका। अहो 5 लाखाच्या बदल्यात जर 35 लाख मिळत असतील तर तुम्ही डील कशाला खराब करताय? अहो काही करून लिलाव होऊ द्याच, आणि तुमची काय टक्केवारी असेल ती देतो की। देसाई, मी जरी वकील असलो तरी असली बेईमानी म्हणून करत नाही। 5 लाखाच्या बदल्यात 35 लाख मिळावे म्हणून बेईमानी करू मला जमत नाही। अहो वकील साहेब, अहो ऐका की जरा। बस झालं, तुम्ही कायदेशीर होता तोपर्यंत मी तुमची साथ दिली, आता तुम्ही बेकायदेशीर वागताय म्हणून मला तुमची साथ देता येणार नाही। अहो 7 लाख देऊ, पण सगळ्यांना कशाला ओरडून सांगताय? का सगळ्यांना कळू दे ना तुमच्या डोक्यात काय पिकते ते। देसाई, त्यांनी जर पैसे आणले असतील तर तुम्हाला ते घ्यावे लागतील आणि हा लिलाव रद्द करावा लागेल, नाहीतर मी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करीन। नमस्कार। कर्जदाराने कर्जाची रक्कम एक हाती दिल्यामुळे हा लिलाव इथेच रद्द होत आहे। तुमचा वेळ वाया गेला त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो। पिक्चर संपला, थिएटर खाली करा। मागच्या साईडला बस स्टँड आहे, तिथं जायचं, लाल डब्यात बसायचं आणि कंटी मारायची। चला उठा तुमचा बोर्ड आणि व्हा इकडे बाहेर। कोणावर विश्वास ठेवणार त्या देसाईवर? अहो खोटारी जायचे बॅनर, इकडे लिलाव होणार आहे ना घर विकलं जाणार आहे। सूर्या, आपण पैसे भरल्यानंतर या घरावर आणि आपल्या प्रॉपर्टीवर यांचा काहीही एक अधिकार नाहीये, अशी सही घ्यायची आपल्याला यांच्याकडून। देसाई, तुम्हाला इथे सही करावी लागेल, सही करा। चला टाळ काढ। अहो बघताय काय, टाळ काढा। देसाई या आता तुम्ही। हं? आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय। कसं वाटतंय? गार गार वाटतंय। आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय। आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय। ए देसाई, लाज वाटते का तुला वय ही बॅग घेऊन इथे यायला? तुला काय सांगितलं होतं मी, हे लिलावाचं हेळकं सकाळी लवकर उरकायचं म्हणून? कशाला नको तिथं तुझी अक्कल चालवायची? शत्रुभैया, सगळं काही व्यवस्थित जुळून आणलं होतं, पण त्या सूर्याकडे ऐनवेळी एवढे पैसे आले करून हेच काही कळलं नाही। आणि लिलावाच्या ठिकाणी वकील होते, त्याच्यामुळे मला काही करता नाही आलं। मग यात काय माझं चुकलं का? तोंड बंद ठेवा तुझं, तोंड बंद ठेव। एकतर माती खायची आणि ती माती का खाल्ली म्हणून नंतर कारणं द्यायची का? तुझ्याच्यानी नाही एक काम जड होत नाही।
चुकीच्या माणसावर विश्वास टाकला. लय चुकीच्या माणसावर विश्वास टाकला बघ. झालं का हजारदा सांगितलंय, जवळ काम होत नाही तर शांत राहत जा, सगळीकडे नीट ध्यान ठेवत जा. पण तुमचा कॉन्फिडन्स तर जणू आवाला टेकलेला असतो. प्रत्येक वेळेला काहीतरी करायला जाताना तोंडावर पडता. त्या सूर्याकडनं उठ सूट माती खाताना जरावी लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ए देसाई, ते पैसे घ्यायचे निघायचे नाही तर गोळीत घाली. डॅडी हे बघा, मी सगळा प्लॅन नीट केला होता. चिरंजीव, तुम्हाला कशातच यश नाही हेच कर. अहो असं काय करताय? एखादा डाव रचला तर त्यासाठी लागणारी माणसं चांगली असली पाहिजेत का नाही? या देसाईला घेऊन तुम्ही सूर्याच्या वाड्यावर जप्ती आणायला निघाला होतात. एखादा डाव रचला तर सगळी माहिती पाहिजे, सगळं ठरलेलं असलं पाहिजे. अहो पण प्रयत्न तर पूर्ण केले होते का नाही मी? पण त्या सूर्यानं तुम्हाला पाणी पाजलंच. एवढी सगळीकडून कोंडी करून मी तो बेघर झालाच नाही. आमची इच्छा अपुरीच राहिली. आम्हाला एक कळत नाही, एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे आली कुठून? डॅडी कळ लवकर. या बायकोला एवढ्या प्रेमाने घरी घेऊन आलात ना, जा तिच्याशी प्रेमानं वागा. त्याला काय हवं नको ती बघा, आम्ही बघतो बाकीच. डॅडी मी काय निघा. छत्री, सूर्यानं 5 लाखाची जुळवणी केलीच कशी? आम्हाला वाटते त्यामध्ये त्या आशाचाच हात आहे. ती भेटली नसेल ना त्याला, तिनंच तर पैसे दिले नसतील ना. डॅडी, अहो अशा बाहेर आल्याची बातमी लागताच आपले सगळे लोक तिच्या पालतीवर आहेत. आता ती कुठनं एवढे पैसे आणल? छत्री, एक विसरू नको, लिंगोबा कुठे आणि तो कसा दिसतो हे तिला माहितीये. आमची खात्री ती हितच कुठेतरी लपून बसून त्या पोराबाळांशी बोलण्याचा प्रयत्न करत असणार. शोधून काढ तिला. मोकळी फिरणं आपल्यासाठी धोक्याचं आहे. आमच्या आयुष्यभराच्या कष्टावर पाणी फिरवल ती बया. अहो डॅडी, ह्या लिलावामध्ये आपली लोक पेरली होती, पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही हो. अरे मग गेली कुठं ती? काय जमिनीनं खाली का आबाळाने गिळली? शोधून काढ तिला आणि ताब्यात घे, नाही तर सगळंच गणित बिघडेल. पण डॅडी, नेघ. ती जर सापडली नाही तर तिला शोधणारी माणसं त्यांच्या घरच्यांना आयुष्यभर सापडणार नाहीत. आशाबाई, तुम्ही कुठं येते आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हाला थोडा वेळ द्या, तुमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.